नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण दिलेल्या संख्येपैकी एक लहान संख्या कोणती आहे व मोठी संख्या कोणती आहे हे एका समीकरणाच्या स्वरूपात मांडून आपण त्याचा उलगडा करणार आहोत. तर पहिले एक उदाहरण एमसीक्यू पाहूया. दोन संख्यांची बेरीज 33 आहे व त्याच दोन संख्यांची वजाबाकी 15 आहे. तर लहान संख्या त्या दोन्हीपैकी कोणती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण दोन संख्यापैकी एक संख्या जी आहे ती एक्स म्हणू. जी आहे ती एक्स म्हणू. दुसरी संख्या जी आहे ती वाय म्हणू. तर दिलेल्या माहितीनुसार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज 33 आहे. तर आपण त्या दोन संख्या म्हणजे एक्स आणि वाय यांची दिलेल्या माहितीनुसार याला जर आपण समीकरणाच्या स्वरूपात मांडलं एक्स अधिक वाय बरोबर 33, हे एक समीकरण आपल्याला मिळालं. आणि दोन संख्यांची वजाबाकी जी आहे ती 15 आहे. तर त्या अटीनुसार आपण दुसरं जर समीकरण मांडलं तर एक्स वजा वाय बरोबर आहे 15. हे दुसरं समीकरण आहे. तर हे दोन समीकरण आहेत. दोन समीकरण दोन व्हेरिएबल्स म्हणजे चल चल जे आहेत ते आपण दोन निवडलेले आहेत. एक आहे एक्स आणि एक आहे वाय. ह्या दोन चल संख्यांच्या सहाय्यानं आपण दिलेली बेरीज व वजाबाकी ही सॉल्व्ह करून आपण त्या ठिकाणी लहानात लहान संख्या कोणती आहे ही आपण शोधू शकतो. तर ते कसं या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण हे दोन समीकरण शोधून घेऊया. एक्स अधिक वाय बरोबर 33. हे दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर 15. याला जर सॉल्व्ह करून घेतलं हे वजा अधिक वजा. आता हे एक्स कटलं, हे एक्स कटलं, वाय वाय 2 वाय झाले बरोबर आहे 15. 33 मधून 15 गेले. या ठिकाणी 5 13 म्हणून घालायचे आपल्याला. खाली राहिले पाहिजेत 8 आणि इथे एक हातचा आला 2 झाले. 3 मधून 2 गेलं, खाली 1. वाय ची किंमत जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. हे दोन गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात जातात. या ठिकाणी वाय ची किंमत जी आहे ती आपल्याला 9 मिळालेली आहे. वाय ची किंमत 9 मिळालेली आहे. तर त्या ठिकाणी आपण एक्स ची किंमत पण या ठिकाणी काढू शकतो. वाय बरोबर 9 हे जे समीकरणामध्ये वाय ची किंमत मिळालेली आहे आपल्याला, ती आपण समीकरण 1 मध्ये टाकूया. काय होतं पाहूया. या ठिकाणी एक्स अधिक वाय बरोबर 33 हे दिलेल्या समीकरणानुसार आपल्याला असलेली माहिती आहे. आणि आपण मिळवलेली माहिती कोणती आहे? वाय बरोबर 9. म्हणजे 9 हे जी संख्या आहे ती आपल्याला मिळालेली आहे. आपण या ठिकाणी एक्स अधिक 9 बरोबर 33 हे असं मांडू शकतो. एक्स इथले प्लस इकडे गेल्यावर मायनस होतात म्हणजे 33 वजा 9. आता या ठिकाणी 33 मधून 9 मायनस करायचे आहेत आपल्याला. तर किती येतं ते बघायचं आहे आपल्याला. या ठिकाणी 33 मधून 9 गेल्यानंतर 24 आहे. आता मग वाय बरोबर 9 व एक्स बरोबर 24 हे दोन अंक आपल्याला मिळाले आहेत. तर आपल्याला काय विचारलंय की लहान संख्या कोणती आहे. तर मग 9 आणि 24 यापैकी लहान संख्या जी आहे वाय बरोबर 9 ही आहे. आपलं उत्तर हे आहे वाय बरोबर 9 किंवा लहानात लहान संख्या ही 9 आहे. म्हणजे लहान संख्या ही जी आहे ती आपलं उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे तो 2019च्या महापोर्टल तलाठी परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता या स्वरूपाचं आपण आणखी एक उदाहरण पाहूया. दोन संख्यांची बेरीज जी आहे
या ठिकाणी 33 आहे आणि दोन संख्यांची वजाबाकी जी आहे ती 25 आहे. आपल्याला विचारलेलं आहे तर त्या दोन संख्यापैकी लहान संख्या कोणती, ह्या स्वरूपातलं उदाहरण आहे. या ठिकाणी आपण एक संख्या x घेऊया, दुसरी संख्या y घेऊया. तर या ठिकाणी दिलेल्या समीकरणानुसार x अधिक y बरोबर 33 हे सेमच आहे. दिलेली दोन संख्यांची बेरीज 33 आहे म्हणजे x अधिक y, एक संख्या x दुसरी संख्या y म्हणून x अधिक y बरोबर 33 हे आपल्याला मिळालेलं पहिलं समीकरण. आणि दुसरं काय, त्यांची वजाबाकी 25 दिलेली आहे, x वजा y बरोबर 25 येते या ठिकाणी. हे दुसरं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे या ठिकाणी. आता हे समीकरण आपण सॉल्व्ह करून त्यामध्ये लहान संख्या कोणती आहे ते आपण पाहू शकतो. या ठिकाणी या दोन समीकरणाला आपण आता सॉल्व्ह करून घेऊया. त्याच्या साहाय्याने आपण लहान संख्या कोणती आहे ते आपण पाहू शकतो. यामध्ये पहिला आहे x अधिक y बरोबर आहे 33. दुसरी संख्या आहे x वजा y बरोबर आहे 25. तर मग सॉल्व्ह केल्याप्रमाणे आपल्याला मायनस प्लस मायनस करूया. एक्स कटले हे एक्स कटले, हे प्लस एक्स हे मायनस एक्स, त्याच्यामुळे चिन्ह कोणतं नाही म्हणजे प्लसचं असतं, तर मायनस चिन्ह, प्लस मायनस कटून गेले. या ठिकाणी हे वायचं मायनसचं प्लस झालं, वाय आणि वाय झाले 2y बरोबर. या ठिकाणी मायनस चिन्ह, 5 किती 13, 8 आणि 5 13, इथं हातचा इथं आला, 3 मध्ये गेले 0 राहिले. वाय बरोबर इथले गुणाकारातले 2 भागाकारात झाला म्हणजे 8 भागिले 2 म्हणून y ची किंमत किती आली आपल्याकडं 2 ही एक आपल्याला मिळालेली संख्या आहे, पहिली संख्या मिळाली आपल्याला. आता हे y ची किंमत जी आहे ती आपण ह्या दोन्हीपैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो. त्याची सहाय्याने आपण x ची किंमत काढूया. बघूया x ची किंमत किती येते, मग x लहान आहे का y लहान आहे हे आपल्याला लक्षात येईल. यामध्ये आपण पहिलं समीकरण घेऊया, x अधिक y बरोबर 33. आता y काय आलेलं आहे, y इथं आलेलं आहे 4, हे y ची किंमत आपण इथे ठेवून घेऊया बरोबर आहे 33. म्हणून x बरोबर आहे 33 मायनस इकडचे प्लस 4 इकडे गेल्यावर मायनस झाले 4, म्हणून x ची किंमत आली 29 आणि 4 33 बरोबर आहे. या स्वरूपामध्ये आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह केलेलं पाहावयास मिळतं. मग आता 29 मोठे का 4 मोठे, 29 मोठे, म्हणून लहान संख्या कोणती आली या ठिकाणी 4 ही आपली लहान संख्या आली, म्हणून आपलं आन्सर झालं लहान संख्या किती आली 4 आली, हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, या स्वरूपामध्ये आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह करता येतं. हे तलाठी भरतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून आपण हे दुसरे उदाहरण पाहिलेलं आहे.